हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर न्यू व्हिडिओ। आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या पद्धतीमध्ये रव्याचे लाडू। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी घेतले आहे 1 वाटी मनुके, 1 वाटी तूप, 1 वाटी साखर, 1 मोठी वाटी रवा, वेलची पूड, बदाम आणि काजू हे बारीक कापून घेतलेले आहेत। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी ते कढई ठेवले गॅसवर। त्यात आपल्याला 2 चमचे तूप ॲड करून घ्यायचं आहे। तूप हे आपलं गरम झालेलं आहे। त्यात आता ॲड करायचा आहे 1 वाटी रवा। रवा हा मी बारीक मिक्सरला वाटून घेतलेला आहे। आता आपल्याला रवा तुपात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। रवा हा आपल्या तुपात व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। त्यात आता आपल्याला परत 1 चमचा तूप ॲड करून घ्यायचं आहे। रवा हा आपला 50% असा भाजून झालेला आहे। त्यात आता आपल्याला ॲड करायचे आहेत ड्रायफ्रूट। रवा आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे। त्यात ॲड करते मी साखर। साखर ही मी घरीच वाटून घेतलेली आहे। त्या जागी तुम्ही पिठी साखरही घेऊ शकता। आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला ह्यात ॲड करायचं आहे 1 चमचे वेलची पूड। वेलची पूड ही ऑप्शनल आहे, याच्या जागी तुम्ही नाही टाकला तरी चालेल। आता आपल्याला 10 मिनिटं याला थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे, झाकण ठेवून। आता आपले 10 मिनिटं झालेले आहेत। आता आपण हे डिशमध्ये एका काढून घेऊया। रव्याचे लाडू हे आपल्याला असेच वळता येणार नाही, त्यासाठी मी दुधाचा वापर केलेला आहे। तुम्ही पण दुधाचा वापर करून रव्याचे लाडू बनवा। आणि हे रेडी आहेत आपले रव्याचे लाडू। नक्की ट्राय करा आणि नक्की कमेंटमध्ये कळवा। थँक्यू।